हे समोसे झिगझॅग समोसे, गरम कढी, पुदिन्याची चटणी याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवत आहे. ती शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. खूप छान आणि टेस्टी समोसे आहे, ते नक्की करून बघा. समोस्याची पाती तयार करण्यासाठी 1 वाटी कणिक घेतलेली आहे, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मैदा. यामध्ये अर्धा चम्मच जिरं पावडर, अर्धा चम्मच मिरे पावडर, चवीप्रमाणे थोडं मीठ आणि अर्धा चम्मच मोहन. इतकं टाकायचं की याची असे मूठ तयार झाली पाहिजे, एवढं मोहन टाकायचं, म्हणजे ते खुसखुशीत होतात. आता याला थोडं पाण्याने भिजवायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं. भिजवून गोळा तयार झालेला आहे, अर्धा तास झाकून ठेवत आहे. नंतर 2 बटाटे उकळलेले आहे, त्यामध्ये हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून टाकलेल्या, कोथिंबीर टाकलेली आहे, 1 चम्मच जिरं पावडर, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धणे पावडर, थोडं मिरे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे हे समोस्याचं सारण तयार झालेलं आहे. हे लाटून झाल्यानंतर फक्त अर्ध्या भागातच असं प्लेन चिपकवून घ्यायचं याला. आणि ही अर्धी पोळी परत त्याच्यावरती अशी प्रेस करायची. आणि सरळ असे काप करायचे. तुमच्याकडे स्टिक असेल तर स्टिक घ्या किंवा चमचा घेता येते. आणि अशा प्रकारे याला हे चिपकवायचं. असा हा समोसा तयार. छोट्याशा लोखंडाच्या कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. हे जे समोसे मी तयार केले होते ते आता तळते. मस्त गरमागरम समोसे, गरमागरम कढी, पुदिन्याची चटणी, मस्त गरमागरम झिगझॅग समोसे. हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. याची रेसिपी